श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 2 तारखेला आहे हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा. तर ह्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी आवर्जून काही कामं टाळायचीत आणि काही कामं करायची आहेत. कारण आपण असं बऱ्याच वेळेस म्हणतो की आम्ही खूप साऱ्या सेवा करतो, खूप सारे उपाय करतो, परंतु त्याचा काही परिणामच पाहायला भेटत नाही. तर त्याचं एकमेव कारण असं की काही दिनांचं औचित्य साधून, काही दिवसांचं औचित्य साधून काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी आवर्जून टाळायच्या असतात. पण ते आपण टाळत नाही, म्हणजे त्या चुका आपण करत असतो आणि त्या चुकाचे परिणाम म्हणून मग ते आपल्याला अशा काही संकटांना किंवा अशा काही अपयशाला सामोरं जावं लागतं. म्हणून काही दिवसांचं महत्त्व जाणून त्या म्हणजे ज्या गोष्टी करायला हव्यात त्या आवर्जून करायलाच हव्यात आणि ज्या गोष्टी टाळायला पाहिजेत त्या गोष्टी आपण टाळायच्याच असतात. तर आजचा व्हिडिओ याच माहितीचा आहे की चैत्र पौर्णिमेला महिलांनी आपण कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळावयाच्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कोणत्या करायच्यात कोणत्या करायच्या नाहीत या दोन्हीही गोष्टी तुम्हाला समजतील. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, चैत्र पौर्णिमा 2 दिवसाची आहे. म्हणजे 1 तारखेला सकाळी 7:08 सुरू होते आणि 2 तारखेला म्हणजेच गुरुवारी सकाळी 7:48 वाजता संपते. उगवत्या सूर्याने जी तिथी पाहिलेली आहे तीच आपण तिथी पाळतो, म्हणजे तीच पौर्णिमा, तीच अमावस्या पाळत असतो. त्यामुळे 2 तारखेला आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे. परंतु ज्या माझ्या महिला भगिनी दर महिन्याला पौर्णिमेचं औचित्य साधून सत्यनारायण करतात, तर त्यांनी 1 तारखेला आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण करायचे. कारण सायंकाळी पौर्णिमा असायला हवी. 2 तारखेला सकाळी संपल्यामुळं 2 तारखेला संध्याकाळी काही पौर्णिमा राहणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला 1 तारखेलाच सत्यनारायणाचं पूजन करून घ्यायचे. ह्या पौर्णिमेचं औचित्य साधून महिलांनी आवर्जून कोणती कामं करावयाची आहेत. तर आपल्या घरामध्ये नेहमी अष्टलक्ष्मी नांदाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर या दिवसाचं औचित्य साधून कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय अशी ही सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर करा, टाक असेल तर टाकावरती करा आणि यापैकी काहीही नसेल तर तुम्ही एक सुपारी लक्ष्मी स्वरूप ठेवून तुम्ही त्यावरती सेवा करा. कारण कुंकुमार्चन ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे. एकतर सौभाग्यवती स्त्रियांसाठी कुंकू बळकट राहावं म्हणून सुद्धा ही सेवा खूप महत्त्वाची आहे. त्यासोबतच आपल्या घरावरती कुठलेही आर्थिक संकट येऊ नये किंवा जे आर्थिक संकट आलेलं आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊन आपण त्या अडचणीतून बाहेर पडाल यासाठी आपल्याला ही सेवा करावायची आहे. तर हे कुंकुमार्चन कसं करायचंय? कुंकू घेऊन आपल्याला जर मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायापासून ह्या 3 बोटांनी, करंगळीचं बाजूचं बोट आणि मधलं बोट आणि अंगठा, या तिन्ही बोटांनी आपल्याला मूर्तीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे. तर याला आपण कुंकुमार्चन असं म्हणतो. जर तुम्ही सुपारीवरती करत असाल तर तुम्ही वरून टाकलं तरीही चालतं. टाकावरती टाकत असाल तर पायापासून ते वर टोकापर्यंत या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची. तर ही सेवा करताना म्हणायचंय काय, तर तुम्ही 99 मंत्राचा जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही श्री सुक्तम म्हणत कुंकुमार्चन ही सेवा करू शकता. पण ही खूप प्रभावी सेवा आहे, करून पहा तर तुम्हाला निश्चित सकारात्मक बदल पाहायला भेटतील. त्यासोबतच पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला म्हणजे बरेच जण हनुमान जयंतीचा उपवास करतात. तर ज्या महिला भगिनी सत्यनारायण करतात तर त्यांनी पौर्णिमेचा उपवास करतात. म्हणजे दोन्ही कारणामुळे का होईना तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे किंवा बरेच जण करतात. आता यथाशक्ती ज्यांची तब्येत वगैरे चांगली आहे तर त्यांनी उपवास केला तर काही हरकत नाही. परंतु ज्यांची तब्येत चांगली नाही, ज्यांना 2-3 टाइम गोळ्या औषधं घ्यावं लागतं, तर त्यांनी उपवास करण्याचा अट्टास नाही केला तरीही चालतो. परंतु बरेचसे भाविक असे असतात की त्यांनी हनुमान जयंतीचा किंवा पौर्णिमेचा उपवास करतात. तर हा उपवास तुम्हाला संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊन सोडायचं आहे. त्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये एक शांतता निर्माण व्हावी, आपलं मन हे स्थिर राहावं, यासाठी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी ज्यांनी उपवास करतात त्यांनी चंद्राला पाहून चंद्राचं दर्शन घेऊन पूजा करून उपवास सोडावा. आणि ज्यांनी उपवास करत नाहीत परंतु त्यांना स्थिरता हवी आहे, त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सारखं चालत असेल, त्यांना डोक्यात शांत राहत नसेल, आपल्या मनामध्ये एक शांतता राहावी यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर तो म्हणजे चंद्राला आपल्याला साखरेच्या दुधाचं अर्घ्य द्यायचे. तर दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि ते चंद्राला आपल्याला अर्पण करायचंय.
तर त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये एक शांतता स्थिरता नांदते असं मान्यता आहे. त्यामुळं हा साधा सोपाच उपाय आहे. तर आवर्जून चैत्र पौर्णिमेचं निमित्त साधून आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी भविष्यात सुद्धा भेडसावू नये यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचे. तर त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती शंखाने अभिषेक करावायचा आहे. जर आता तुमच्या घरात शंख असेल तर तुम्ही आवर्जून शंखाने अभिषेक करा. शंख नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने का होईना अभिषेक करायचा आहे. तर कारण हा दिवसच, पौर्णिमेचा दिवसच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि शंख हे दोघांचं पण प्रिय आहे. त्यामुळे जर शंखाने आपण अभिषेक केला तर असं म्हणतात की बऱ्याचशा आपल्या आर्थिक अडचणी सुटतात. त्यामुळं जर तुमच्याकडे शंख अवेलेबल असेल तर आवर्जून तुम्ही शंखाने माता लक्ष्मीला अभिषेक घाला. किंवा शंख जर नसेल तरी असंच पंचामृताने साध्या चमच्याने का होईना आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक घालावायचा आहे. ह्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला श्री सुक्तम म्हणत जर अभिषेक घातला तर बऱ्यापैकी आपल्या आर्थिक समस्या मिटतात. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला मध्ये शंख असेल तर शंखाने अभिषेक घाला आणि शंख नसेल तर तुम्ही तसाच अभिषेक घातला तरीही चालतो. परंतु जर असेल शंख तर शंखानेच अभिषेक घाला. कारण माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना शंख खूप प्रिय आहे. त्यामुळं आपल्याला शंखाने माता लक्ष्मीला अभिषेक घालावायचा आहे. आणि त्यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे. मग तुम्ही कुठल्याही प्रकारची खीर करा, गव्हाची करा, तुम्ही तांदळाची करा, तुम्ही रव्याची करा, तुम्ही शेवयाची करा, जशी जमेल, जी जमेल ती खीर तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करा. तर निश्चितच हा माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य पण होतो. आणि आपल्या आर्थिक समस्या मिटाव्यात म्हणून काही उपाय जे आपण काही दिवसांचं औचित्य साधून करतो तर तो पण होऊन जातो. तर या पद्धतीने तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मीला अभिषेक घालून नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दररोज तुम्ही लावत असाल तर अतिउत्तम, परंतु दररोज तुम्ही तेलाचाच दिवा लावत असाल तर काही दिवसांचं औचित्य साधून आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा असतो. तर ह्या चैत्र पौर्णिमेला सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अर्पण करावायचा आहे. त्यानंतर पौर्णिमेच्याच दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. कारण आपण असं म्हणतो भगवान विष्णूंचा त्यात वास असतो. त्यामुळं म्हणजे आर्थिक प्रश्न सुटावेत, आर्थिक समस्या येऊ नयेत म्हणून दर पौर्णिमेला आपण पिंपळाचं पूजन केलं तरीही चालतं. परंतु दर पौर्णिमेला जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर ह्या पौर्णिमेचं म्हणजे चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही पिंपळाचं पूजन करून घ्या. हळद, कुंकू, अक्षदा वगैरे वाहून घ्या आणि पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावा. शक्य असेल तर तुम्ही तिथं बसून श्री सुक्त म्हटलं तरी चालते, नाहीतरी मग तुम्ही तिथं पूजा करून या आणि घरी येऊन श्री सुक्ताचं पठण करा. तर आवर्जून तुमच्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर त्या दूर होतात. किंवा दूर होतात म्हणजे तुम्ही काहीच काम न करता तुमच्या आर्थिक समस्या मिटतील असं नाही, कारण कामाला पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश हवं असेल तर त्या क्षेत्रानुसार आपल्याला कामही करावीच लागतात. नाही तर देरे हरी पलंगावरी असं म्हटलं आणि माझं कर्ज फिटणार आहे म्हणून मी या सेवा केल्या म्हणजे कर्ज फिटलं असं नाही. तर म्हणजे जे 1% आपल्याला दैवी शक्तीची किंवा आध्यात्मिक शक्तीची जी ताकद असते ती 1% काम करते. त्या 1% वरून आपलं काम कुठलंही अधुरं राहू नये यासाठी आपल्याला आपल्या कर्तृत्वासोबत ह्या सेवेची सुद्धा जोड लागते. म्हणून आपल्याला ह्या सेवा करावयाच्या असतात. तर त्यासाठी म्हणजे तुम्हाला बसल्या जागी तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमचं कर्ज फिटेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावणार नाही तसं होणार नाही. तुम्हाला तुमचं जे काम आहे ते तुम्हाला चोखपणानं करावंच लागणार आहे. त्यामुळं कर्म चांगले करा तर निश्चित ह्या सेवा तुम्हाला फलदायी ठरतात. तर आहे आपल्याला ह्या पौर्णिमेचं औचित्य साधून कोणत्याही पौर्णिमेला म्हणजे ह्याच पौर्णिमेला नाही तर कुठल्याही पौर्णिमेला यथाशक्ती आपल्याला काही म्हणजे यथाशक्ती जे काही भेटेल त्याचं दान करायचंय. मग तुम्ही अन्नदान करा, तुम्ही जलदान करा. आता उन्हाळा आहे तर तुम्ही जलदान केलं तरी ते सगळ्यात उत्तम, कारण सगळीकडेच पाण्याची टंचाई आपल्याला भरपूर पाहायला भेटते. त्यामुळं व्याकुळलेल्या व्यक्तीला, व्याकुळलेल्या प्राण्यांना जर तुम्ही पाणी पाजवलं तर हे उत्तम दान होतं. त्यामुळे तुम्ही अन्नदान यथाशक्ती जे काही तुम्हाला दान करता येतं त्या गोष्टी तुम्ही या पौर्णिमेचं निमित्त साधून दान करू शकता. घरामध्ये नकारात्मकता राहू नये यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये स्वच्छ झाडून पुसून आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. कारण सडा टाकण्यासाठी आपल्याकडे काही आता मातीच्या जमिनी नाहीयेत, फरशीच राहते, त्याच्यामुळं ते आपल्याला पुसूनच घ्यावं लागतं. तर ते तुम्ही सगळं स्वच्छ करून घ्यायचे. छान छोटीशी का होईना एक रांगोळी काढायची आणि आपल्या दारावरती हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचे. जर तुम्ही दर पौर्णिमेला काढत असाल तर मागच्या पौर्णिमेचं ते पुसून घ्यायचंय, स्वच्छ दार वगैरे करून घ्यायचंय आणि त्यावरती
पुन्हा तुम्हाला हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढून घ्यायचंय, कारण ह्यामुळे कुठल्याही प्रकारचे स्वास्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं आणि आपलं प्रवेशद्वार यातूनच म्हणजे घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता प्रवेश करत असते. जर हे शुभचिन्ह तुमच्या दारावरती असेल तर निश्चित कुठल्याही नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत. त्यामुळं पौर्णिमेचं औचित्य साधून, चैत्र पौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही आवर्जून सकाळी दारावरती स्वस्तिकचं चिन्ह काढून घ्या. हळदीचं लेपन वगैरे उंबरवठ्याला झालं की मग रीतसर त्या स्वस्तिकचं आणि उंबरवठ्याचं तुम्ही पूजन करून घ्या. तुम्हाला भलं दररोज ह्या गोष्टी करणं शक्य नसतील तर काही दिवसांचं औचित्य साधून मात्र त्या आवर्जून महिलांनी करायला हव्यात, की जेणेकरून आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता राहील, सोबतच आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहील, का आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता आपल्याला भासणार नाही, आपल्याला चांगलं आरोग्य मिळेल. यासाठी काही दिवसांचं औचित्य साधून तरी आपण ह्या गोष्टी करायला हव्यात. आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्यात याबद्दल आता बोलूयात, कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला टाळायच्यात, कारण ह्या दिवशी हनुमान जयंती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या दिवशी दिवसभर सात्विक आहार करायचा आहे. आपल्या घरामध्ये कसलाही मांसाहार होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. भलं तुम्हाला दररोज मांसाहार खायची सवय असेल, परंतु हनुमान जयंतीच्या दिवशीच म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी एक तुमच्या घरामध्ये सगळं सात्विक वातावरणही आणि सात्विक आहार सुद्धा शिजायला हवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कायम म्हणजे तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता नांदेल. त्यामुळे सात्विक अन्नच तुमच्या घरात व्हायला हवं. त्यामुळं तुम्ही या दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचंय. त्यासोबतच आपल्या घरामध्ये कुठलाही कलह होणार नाही, वादावाद होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि माझ्या सगळ्या पुरुष बंधूंनी आपल्या घरातील स्त्रीचा अपमान होणार नाही असं कुठलंही वक्तव्य या दिवशी करायचं नाही. असं तर तुमच्या घरातल्या स्त्रिया म्हणजे हेच तुमची लक्ष्मीचं स्वरूप आहेत, तर त्याच्यामुळे तुमच्या घरातल्या स्त्रियांना तुम्ही घालून पाडून बोलू नका किंवा त्या दिवशी त्यांचा अपमान होईल, त्यांचं मन दुखावेल या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो आणि घरातली स्त्री ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते. तर जर तुम्ही घरातल्या स्त्रीलाच घालून पाडून बोलत असाल, तिचा सतत अपमान करत असाल, तुमच्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येत असेल, निश्चित त्या कर्माची भोग तुम्हाला याच आयुष्यामध्ये भोगावी लागतात. म्हणजे ज्या लक्ष्मीची तुम्ही लक्ष्मी घरात राहावी म्हणून तुम्ही पूजन करता आणि घरातल्या स्त्रीचा अपमान करता, तर अशा वेळेस निश्चित लक्ष्मी तुमच्याकडे पाठ फेरावेल. त्यामुळं नित्य अष्टलक्ष्मी राहावं असं वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या स्त्रियांचाच आदर करायला हवा, परंतु कमीत कमी तुमच्या घरातल्या स्त्रिया, कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की बाहेरच्या स्त्रियांचा खूप आदर करतात परंतु घरातल्या स्त्रीला दुय्यम स्थान देतात, घालून पाडून बोलतात. त्यामुळं आवर्जून ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या स्त्रीचं मन दुखवणार नाही, आपल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही या गोष्टीचं थोडंसं भान ठेवायचंय. आणि कुठल्या पण स्त्रीचा अपमान या दिवशी आपल्याला करायचा नाही किंवा कुणासोबतही आपल्याला वादावादी करायची नाही. कोणत्याही कारणावरून कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून न चिडता, म्हणजे आपल्याला त्या दिवशी एक आपल्या डोक्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपल्या घरात मांसाहार वर्ज्य करून आपण एक सात्विक भोजन करणार आहोत, त्याच पद्धतीने एक सात्विकता आपल्यातही यायला हवी. जर सात्विक विचार असतील तर निश्चितच सकारात्मकता तिथं लवकर पोहोचते. त्यामुळं म्हणजे कुठलेही वादावाद, भांडण किंवा कुणाला अपशब्द, वडीलधाऱ्यांना उलट बोलणं किंवा लहानांचा अपमान करणं ह्या कुठल्याही गोष्टी कोणीही करायच्या नाहीत. असं नाही की मोठ्यांनी लहानांना बोललं म्हणजे त्यांना लायसन आहे, अशातला भाग नाही. मोठ्यांनी पण लहानांचा आदर करायचा आणि लहानांनी पण मोठ्यांचा आदर करायचा. आदर म्हणजे काय, दोघांनी पण एकमेकांसोबत रिस्पेक्ट देऊन वागायचंय, तर निश्चित तशा घरामध्ये सकारात्मकता राहते. जर वडीलधारी लोकच घरात लहानांना घालून पाडून बोलत असतील तर अशा वेळेस जे लहान लोक असतात ते आपल्या वडीलधाऱ्यांचा मान करत नाहीत किंवा एक रिस्पेक्ट देत नाहीत. त्यामुळे दोघांनी पण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा आदर करून आपल्याला त्या दिवशी आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, भांडण होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टाळायची गोष्ट आहे म्हणजे दुपारची झोप. बऱ्याच बंधू भगिनींना दुपारी जेवण झालं की थोडीशी का होईना झोपायची सवय असते, परंतु चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय, स्नान करायचंय, देवदर्शन करायचंय, घरात सेवा करायच्यात. आणि तुम्ही सेवा वगैरे करत नसाल, घरातलं म्हणजे काही पुरुष मंडळी घरात देवपूजा सुद्धा करत नाहीत, तर अशा वेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर निश्चित तुम्ही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्या. कारण हनुमान जयंती आहे त्यामुळं तुम्ही हनुमान मंदिरात दर्शनासाठी जा. परंतु दुपारच्या वेळेस आपल्याला झोपायचं नाही, म्हणजे सकाळी एकदा उठल्यानंतर संध्याकाळ
आल्याशिवाय आपल्याला झोपायचं नाही, कारण कोणत्याही वेळेला झोप हे दरिद्रीला आमंत्रण देणारी असते. त्यामुळं आवर्जून ह्या दिवशी दुपारी झोपायचं नाही. मग स्त्री असो पुरुष असो, जर तुम्ही आजारी असाल, तुम्ही वयोवृद्ध असाल, लहान मुलं असतील, तर अशा वेळेस त्यांनी झोपलं तर चालते. परंतु आपल्यासारखी जी लोक आहेत म्हणजे सदृढ प्रकृतीची, त्यांनी मात्र आवर्जून या दिवशी दुपारची झोप घ्यायची नाही. त्यानंतर या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत. आता बरेच जण पौर्णिमा म्हटलं की संध्याकाळी सत्यनारायणाला आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी तुळस लागते, किंवा आवर्जून या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही, मंजुळा तोडायची नाही. कारण पौर्णिमा दिवस आपण भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यांना तुळस ही खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी आपल्याला तुळस तोडून घ्यायची नाही. तुम्हाला पूजेसाठी पाहिजे तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून फ्रीजमध्ये ठेवा, परंतु तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी मात्र तुळशीचे पानं वगैरे तोडायचे नाहीत. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दह्याचं सेवन करायचं नाही. आता दह्याचं सेवन करायचं नाही कारण दह्याचा संबंध आपण चंद्राशी जोडतो. त्याच्यामुळं संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दही खायचं नाही असं म्हणतात. संध्याकाळी जर आपण दही खाल्लं तर आपल्याला चंद्राचे दोष लागतात किंवा चंद्राचे दोष आपल्या कुंडलीत निर्माण होतात. त्यामुळं दही खाऊ नये असं म्हणतात. त्यात मी जरी असं म्हटलं असलं संध्याकाळी दही खाऊ नये, तर त्याला शास्त्रीय कारण आहे. तर दही संध्याकाळी खात नसतात, कारण ते आपल्या शरीरासाठी अपायकारक असतं. म्हणजे कोणत्या वेळेला खातो त्यावरून त्याचं मूल्य ठरत असतं. तर दही जर आपण दुपारच्या वेळेस खाल्लं तर ते आपल्याला अमृतासारखे फायदे देतं, परंतु जर आपण संध्याकाळच्या वेळेस दही खाल्लं तर ते आपल्या शरीराला अपायकारक असतं. कारण संध्याकाळी दही खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये संधिवात निर्माण होतो, आपल्याला अपचनाचे, पोटाचे विकार होतात, कारण ते पचायला जड असतं. त्यामुळं आपल्याला पचनाचे त्रास होतात, म्हणून आपण संध्याकाळी दही खात नाही. किंवा ऍसिडिटीचे त्रास वाढतात, म्हणून आपण संध्याकाळी दही खाणं टाळतो. तर ही म्हणजे जसं आपण आध्यात्मिक कारण देऊन काही गोष्टी करत नाही, तर त्यामागे अशा शास्त्रीय बैठका सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी दह्याचं सेवन मात्र रात्री करायचं नाही. ह्या अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण म्हणजे कटाक्षाने पाळायला पाहाव्यात, कारण ह्या जर पाळल्या तर निश्चित त्याचा आपल्या आयुष्यावरती काही वाईट परिणाम पाहायला भेटत नाहीत. जर या गोष्टी आपण जाणीवपूर्वक टाळल्या तर अतिउत्तम. काही दिवसांचं औचित्य साधून जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचे निश्चितच सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती पाहायला भेटतात. आणि ज्या गोष्टी टाळायला हव्यात त्या गोष्टी जर टाळल्या तर त्याचे सुद्धा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे महिलांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या गोष्टी मी करायला सांगितलेल्या आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, तर त्या आवर्जून तुम्ही करा. आणि ज्या गोष्टी टाळायला सांगितल्या, ज्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत त्या सुद्धा आवर्जून टाळा. तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला भेटतात. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.